नमस्कार, मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत भरलेले काळे मासे फ्राय। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर हे बघा, इथे मी हे काळे मासे घेतलेले आहेत। हे मी ते कट करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हे बघा, आता ना तुम्हाला एक मी दाखवणार आहे की हे मासे कसे कट करायचे। हे बघा, इथे मी इथे कट करून घेतलेले आहेत। आता मी तुम्हाला एक मासा इथे ठेवलेला आहे, तो मी तुम्हाला कट करून दाखवते। हे बघा, याची मी खवले सुद्धा काढून घेतलेले आहेत, फक्त कट करून दाखवते। हे बघा, याची जी गालपटे असतात ना, ही अशी आपल्याला पकडायची असतात आणि असं मधून आपल्याला चिरून घ्यायचं। हे जे डोलूक असतं ना, त्याचा तुम्ही रस्सा सुद्धा बनवू शकता, छान लागतं एकदम। त्याची शेपटी सुद्धा कापायची आहे। त्याच्यानंतर थोडंसं आपल्याला हे पोट आहे ना, ते थोडं कट करायचं आहे, जेणेकरून त्यातली जी घाण वगैरे आहे ती आपल्याला काढता येईल। थोडं खेचायचं आणि मग सर्व घाण अशी आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे। आता हा आपल्याला मधोमध कट करून घ्यायचा आहे। सुरी फिरून पोट पूर्ण असं कट करून घ्यायचं आहे, अशा प्रकारे। आता आपल्याला थोडी सुरी मारायची आहे मधोमध अशी। सुरी मारल्यामुळे ना, आता आपल्याला याच्यामध्ये जे आपण वाटण बनवणार आहोत ते आपल्याला व्यवस्थित असं याच्यामध्ये भरता येईल। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला कट मारून घ्यायचे। आता हे मी स्वच्छ धुवून घेते आणि हे बघा, आपल्याला पहिले अशा कटसुद्धा मारून घ्यायचे आहेत। अशा या कट्स मारल्या ना की मसाले वगैरे आहेत ना, ते व्यवस्थित असे याच्यामध्ये जातात आणि मग टेस्ट खूप भारी येते। अशा प्रकारे आता मी हे स्वच्छ धुवून घेते। हे बघा, आपले सर्व मासे कट करून झालेले आहेत। आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत। त्याच्यानंतर आलं लसूण मीठ ठेचून घेतलं आहे, तो आपल्याला याला लावून घ्यायचा आहे। मीठ वगैरे व्यवस्थित लावून घ्यायचं। हे आपलं लावून झालेलं आहे। आता आपण इथे मी चिंचेचा कोळ घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हळद, त्यानंतर हिंग टाकले थोडंसं, आणि इथे टाकले थोडा गरम मसाला। त्यानंतर मी ते घरगुती मसाला टाकते, 2 चमचे टाकले इथे। आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं। असा मसाला करून तुम्ही लावलात ना, तर एकदम व्यवस्थित असा लागला जातो। हे बघा, आता आपण सर्व माशांना आपल्याला लावून घ्यायचं व्यवस्थित असं। हे बघा, अशा प्रकारे अशा सर्व माशांना आपल्याला हा मसाला लावून घ्यायचा। खाच पाडले ना, असे कट मारले ना की बघा, मसाले कसे व्यवस्थित आतपर्यंत जातात, आंबट वगैरे व्यवस्थित लागते त्याला। हे बघा, सर्व आपण माशांना लावून घेतलेलं आहे। आता आपण वाटण बनवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी घेतलेले आहे सुकं खोबरं, नंतर लसूण, आलं, कोथिंबीर आणि मिरची। आता हे आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी घालून आपण आता वाटून घेणार। हे बघा, इथे आपलं वाटण आता रेडी झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे।
त्यानंतर घरगुती मसाला, हळद. आता हे आपण मिक्स करून घेणार आहोत. मस्त या मसाल्याला वास ना छान येतो एकदम. आता इथे आपला मसाला रेडी झालेला आहे. मस्त असं वाटण झालेलं आपलं. आता हे आपण भरून घेणार आहोत. आपले मासे सुद्धा मस्त रेडी झालेले आहेत. आता आपण याच्यामध्ये भरून घेणार आहोत. एक एक मासा घेऊन आपल्याला हे आता भरायचं आहे. असं ना जरा दाबून दाबून पसरून भरून घ्यायचं. त्यानंतर थोडंसं दाबायचं आणि दाबल्यानंतर जे सारण म्हणजे जे वाटण निघेल ते आपण काढून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे. मस्त असं लावून घ्यायचं सगळं. आणि असे मासे ना खायला खूप भारी लागतात, एकदम मस्त लागतात. दाबून थोडंसं काढून घ्यायचं. अशा प्रकारे सर्व मासे आपल्याला भरून घ्यायचे. हे बघा सर्व मासे आपले भरून झालेले आहेत. आता आपण फ्राय करून घेणार आहोत. बघा हे तेल आपलं आता गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मी आलं आणि लसूण ठेचून टाकलेलं आहे. आता आपल्या याच्यामध्ये मासे फ्राय करून घ्यायचे. इथे मी 2च ठेवलेत मासे. आता छान मस्त असे खरपूस आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे. आता एक बाजू आपली झालेली आहे. पलटी मारून मस्त झाली. ही साईड सुद्धा आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची. इथे आपले मासे आता तयार झाले आहेत. आपण थोडे साईडला करून घेणार आहोत जेणेकरून तेल सुद्धा सर्व निघून जाईल. आणि दुसरे मासे सुद्धा आपल्याला आता असेच फ्राय करून घ्यायचे. हे सुद्धा आपल्याला मस्त असे फ्राय करून घ्यायचे. तर इथे आपले मस्त असे भरलेले काले मासे तयार झालेले आहेत. पाहू शकता मस्त झालेले आहेत आणि एकदम टेस्टी लागतात. तुम्हाला मी दाखवते वाटण. हे बघा मस्त झालेलं एकदम. हे तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत सुद्धा खाऊ शकता. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.